नमस्कार, मॅक्स महाराष्ट्राच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आजच्या विशेष बुलेटिनमध्ये गलवान व्हॅली भागामध्ये भारत आणि चीनी सैनिकांमध्ये चकमक झाली। भारत सरकारने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार ही चकमक सैनिक मागे हटत असताना झाली। ही चकमक 15 जूनच्या मध्यरात्री घडलेली आहे। या चकमकीमध्ये लष्कर अधिकारी आणि 2 जवान शहीद झालेले आहेत। यासह आपण आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय बातम्यांचा आढावा घेणार आहोत। त्याचबरोबर महाराष्ट्र आणि एकूण देशाची कोरोना विषयक आकडेवारी ही वाढत चाललेली आहे। या आकडेवारीचा देखील आढावा घेणार आहोत। सुरुवात करणार आहोत सर्वात मोठ्या हेडलाईनपासून। पुढील 2 आठवडे धोक्याचे, जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा। कोरोनाचं थैमान सुरू असून दक्षिण अमेरिका, आशिया देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे। मागील 2 आठवड्यांपासून दररोज 1 लाख कोरोनाबाधित आढळत असून आगामी 15 दिवसातही दररोज 1 लाख रुग्ण आढळणार असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे। चीनमध्ये नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळणे ही गंभीर बाब असल्याची जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे। गलवान व्हॅली भागात भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये चकमक, 1 अधिकारी 2 जवान शहीद। भारत आणि चीनच्या वादग्रस्त सीमेवर तणाव इतका वाढला की सोमवारी रात्री उशिरा गोळीबार झाला। दोन्ही देशांमध्ये झालेल्या फायरिंगमध्ये भारताच्या कर्नलसह 2 आर्मी जवान शहीद झाले। मात्र भारतीय सैन्याने चीनच्या सैनिकांवर हल्ला केला, त्याच्या प्रत्युत्तरातच भारतीय जवानांना प्राण गमावावे लागले असल्यानं चीननं म्हटलं आहे। तसेच सीमावाद हा चर्चेतूनच सोडवण्यात येणार असल्याची भूमिका चीननं मांडली आहे। भारत सरकारनं दिलेल्या अधिकृत माहितीनुसार गलवान व्हॅली सीमेवर सैनिक मागे हटत असताना ही चकमक झाली। भारत चीन सीमेवर गलवान व्हॅली भागामध्ये सोमवारी 15 जून रात्री दोन्ही देशांमधील सैन्यात चकमक झाली। यामध्ये भारतीय लष्कराचे 1 अधिकारी आणि 2 सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे। 1962 सालच्या भारत-चीन युद्धानंतर सीमेवर तणाव निर्माण झाल्याच्या अनेक घटना घडल्या। 1975 साली चीनला लागून असलेल्या सीमेवर गोळीबार झाला, त्यामध्ये भारताचे 4 जवान शहीद झाले होते। त्यानंतर मात्र कधीही भारताच्या बाजूला एकही जवान शहीद झाला नव्हता। पण काल रात्री 45 वर्षांनंतर पहिल्यांदा चीन बरोबर झालेल्या संघर्षात भारताने आपले 3 वीरपुत्र गमावले आहेत। सोमवारी भारतीय जवानांनी अवैधरित्या सीमारेषा ओलांडून चीनच्या सैनिकांवर हल्ला केला, तसंच दोन्ही देशांमध्ये झालेल्या सहमतींचंही उल्लंघन केलं। यामुळे काही गंभीररित्या झटापट झाली, अशी माहिती चीनचे वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सनं चीनच्या परराष्ट्र मंत्र्याच्या हवाल्यानं दिली आहे। जम्मू काश्मीर शोपियानमध्ये चकमकीत 3 दहशतवादी ठार। जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील तुर्कवनगाम भागात झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले आहेत। सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना प्रथम त्यांना सर्व बाजूनी घेरले, त्यानंतर दहशतवाद्यांपुढे पळून जाण्याचा कोणताच पर्याय उरला नाही। दहशतवादी या भागात लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती, त्यानंतर सुरक्षा दलाने शोध मोहीम हाती घेतली। कोरोनामुक्त न्यूझीलंडमध्ये महिनाभरानंतर कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळला। न्यूझीलंडने गेल्याच आठवड्यात देश कोरोनामुक्त झाल्याची घोषणा करत सर्व निर्बंध काढले होते। मात्र आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर अजूनही बंदी आहे। यात केवळ परदेशात अडकलेले न्यूझीलंडचे नागरिक आणि अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनाच मायदेशात परतण्याची मुभा देण्यात आली आहे। न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी देश कोरोनामुक्त होणं मोठी आणि महत्त्वाची घटना असल्याचं म्हटलं होतं। न्यूझीलंडमध्ये जवळपास महिनाभरानंतर कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळला आहे। दोघांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याची माहिती न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे। कोरोनामुळे भारतात या 3 देशांमध्ये गरिबी वाढण्याची शक्यता। कोरोना महामारीने एप्रिलच्या मध्यापर्यंत संपूर्ण जग व्यापलं, पण तोपर्यंत युरोपीय देशांमध्ये पसरलेल्या या संकटामुळे जवळपास 4 ते 6 कोटी लोक अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत ढकलले जातील, असा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला होता। पण हळूहळू हे संकट पसरत गेले आणि ज्या देशांमधील लोकांचे कमी आणि मध्यम उत्पन्न आहे तिथे मृतांची संख्या वाढत गेली। ह्या संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करून आणि विकास दराबाबत व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार वर्ल्ड बँकेने 2 शक्यता गृहीत धरून गरिबीबाबत अंदाज व्यक्त केला आहे। वर्ल्ड बँकेच्या माहितीनुसार भारत, नायजेरिया आणि कांगो ह्या देशांमध्ये जगातील गरिबांपैकी 1/3 गरीब राहतात। लॉकडाऊनमुळे ह्या देशाच्या विकास दरात होणारी घट दारिद्र्य रेषेखालील गरिबांची संख्या वाढण्यास कारणीभूत ठरू शकते। त्याचबरोबर दक्षिण आशियामध्ये 42 कोटी आणि सहारा देशांमध्ये 39 कोटी लोक कोरोनामुळे गरिबीत ढकलले जाऊ शकतात, असा अंदाज वर्ल्ड बँकेने व्यक्त केला आहे। मुंबई एअरपोर्टवरून विमान उड्डाणांची संख्या दुप्पट। मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या विमानांची संख्या आजपासून दुप्पट होत आहे। नागरी उड्डाण मंत्रालयाने सोमवारी मुंबई विमानतळावरून दररोज 100 देशांतर्गत विमानांची वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात संपूर्ण विमानसेवा बंद करण्यात आली होती, पण 24 मे रोजी देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता।
यामध्ये 50 विमाने ये जा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण आता दररोज 100 देशांतर्गत विमानांची वाहतूक करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे विमानतळावर आजपासून 50 विमानांचे आगमन व 50 विमानांचे उड्डाण होईल. 24 तासात नवीन कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत थोडी घट. गेल्या महिनाभरापासून देशात कोरोनाबाधितांची संख्या दररोज वेगानं वाढत आहे. 2 दिवसापूर्वी तर 24 तासातील आतापर्यंतची उच्चांकी संख्या 11,929 एवढी वाढवली आहे. पण 2 दिवसापासून ही संख्या किंचित कमी नोंदवली जात आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 10,767 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर 380 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी 11,502 रुग्ण आढळले आहेत. आज ही संख्या 900ने कमी झाली आहे. देशात आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या 3,43,091 आहे, तर मृतांची संख्या एकूण 9,900 झाली आहे. कोरोना संदर्भात पंतप्रधानांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध राज्यांच्या गृहमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. मंगळवारी 16 जून आणि बुधवारी 17 जून अशा 2 दिवशी ही चर्चा होणार आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हावी यासाठीच्या उपाययोजना, उद्योगधंदे, व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात आराखडा या विषयावर बैठकीत चर्चा होऊ शकते. कोरोनाचा मर्यादित फटका बसलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री मंगळवारी 16 जून तर कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्याचे मुख्यमंत्री बुधवारी 17 जून रोजी संवाद साधतील. मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक धोका. आतापर्यंत इतके रुग्ण दगावले. महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे जीव गमावलेल्या रुग्णांचे प्रमाण 3,950 इतके असून दगावल्यांची सर्वाधिक संख्या मुंबईतच आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये हे दिसून आले आहे. मुंबईमध्ये सोमवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 2,182 मृत्यूंची नोंद झाली आहे. इतर सर्व जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये मुंबईतील रुग्णसंख्या ही सर्वाधिक असून ती 58,226 इतकी आहे. काँग्रेस म्हणजे कुरकुरणारी जुनी खाट. शिवसेनेचे सामनामधून चिमटे. राज्यातील महाविकास आघाडीतील सरकारमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेसला निर्णय प्रक्रियेत घेतले जात नाही अशी खंत राहुल गांधी यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेसचे 2 ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनीही जरा आमचेही ऐका असं म्हटल्याने महाविकास आघाडीत कुरबुरी असल्याचं शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून कबूल करण्यात आलं आहे. पण त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांना चिमटे काढत राष्ट्रवादी काँग्रेस जसे सहकार्य करत आहे तसंच काँग्रेस करत नसल्याची टीका केली आहे. पण असे असलं तरी सरकारला धोका नसल्याचाही दावा करण्यात आला आहे. मंदावलेल्या अर्थचक्राला गती मिळणार. राज्य सरकारचे 16,000 कोटींची गुंतवणूक करार. राज्यात कोरोनाचे संकट गंभीर झालेले आहे, तर दुसरीकडे अर्थचक्राला फटका बसलेला असताना राज्य सरकारचा मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 मध्ये 16,000 कोटींची गुंतवणूक करार झाली आहे. एकीकडे कोरोनाशी लढताना आज आपण 16,000 कोटींचे सामंजस्य करार करून महाराष्ट्रावर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करून दाखवणार आणि यापुढे देखील राज्यात येणाऱ्या लहान मोठ्या उद्योगांना त्याचे उद्योग स्थापनास कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. उद्योग विभागाच्या वतीने मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 भाग 2 ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध देशांचे वाणिज्यदूत, गुंतवणूकदार, उद्योगपती ऑनलाईन उपस्थित होते. विविध 12 देशातील गुंतवणूकदारांसोबत 16,030 कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. सुशांतच्या मृत्यूमागे मोठा कट. न्यायालयीन चौकशी करण्याची भाजपा खासदाराची मागणी. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतनं बॉलिवूडमधील घराणेशाहीला वैतागून आत्महत्या केली असं काही कलाकारांचं मत आहे. या प्रकरणावर आता भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सुशांतच्या आत्महत्येसाठी त्यांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरला आहे. तसेच ज्या मंडळीने सुशांतला चित्रपटात काम करू दिले नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. सुशांत सिंह राजपूत की आत्महत्या के बाद मैं काफ़ी हिला हुआ सा, मन काफ़ी उद्वेलित है और मैं विचार कर रहा हूँ कि किस तरह से पूर्वांचल के लोग, बिहार के लोग, झारखंड के लोग, उत्तर प्रदेश के लोग, मध्य प्रदेश के लोग, छत्तीसगढ़ के लोग, जिस कारण से कि पूरी मुंबई की फिल्म इंडस्ट्री चलती है, उसके कोई बच्चे, अमिताभ बच्चन को यदि छोड़ दिया जाए तो उसके बाद यदि वो मुंबई की तरफ रुख करते हैं तो उनको किस तरह से हतोत्साहित किया जाता है, किस तरह से प्रताड़ित किया जाता है और किस तरह से वो आत्महत्या करने के लिए या भीख मांगने के लिए मजबूर हो जाते हैं. और इसका सबसे बड़ा उदाहरण जो है सुशांत है. दाऊद इब्राहिम एक समय था कि फिल्म इंडस्ट्री पर कब्जा करते रहा. माननीय अटल बिहारी वाजपेयी जी ने उसका एक इंडस्ट्री का स्टेटस देकर उसको ठीक करने का प्रयास किया, लेकिन उसके बाद एक बड़े सिंडिकेट ने, मुंबई के एक बड़े सिंडिकेट ने, जहाँ की भाई भतीजावाद हावी है, किसी एक्टर का बेटा ही एक्टर हो सकता है,
किसी का भतीजा ही एक्टर हो सकता है, किसी के बाप यदि बड़े पैसे वाले हैं तो वही हो सकते हैं। और जो कलाकार खासकर पूर्वांचल के, उत्तर प्रदेश के, बिहार के, झारखंड के, छत्तीसगढ़ के, मध्य प्रदेश के, वो कलाकार यदि जाना चाहते हैं तो उसको कोई माफियागिरी में, कोई दलाली में, कोई करप्शन में इस तरह से प्रताड़ित करने की कोशिश की जाती है कि वो मजबूरन आत्महत्या को मजबूर हो जाते हैं। और मेरा इस कारण से पूरे पूर्वांचल के कलाकारों से एक अनुरोध है कि आप सरकार के ऊपर दबाव डालिए, पूर्वांचल की अलग फिल्म इंडस्ट्री बनाइए। हिंदी फिल्म इंडस्ट्री हमेशा उत्तर प्रदेश में हो, बिहार में हो, झारखंड में हो, कहीं इन सरकारों को उनको प्रश्रय देना चाहिए। और मैं महाराष्ट्र पुलिस से आग्रह करूंगा कि जिन प्रोड्यूसर्स ने सुशांत सिंह राजपूत के फिल्म को बायकॉट किया था या बायकॉट करने का फैसला किया था या जिस फिल्म से उसको निकाला था, उन सबों के ऊपर एफआईआर करके उनको आत्महत्या का प्रेरित करने के लिए केस जो है करना चाहिए। और पूर्वांचल के कलाकारों को एक यूनिटी और इंटीग्रिटी के साथ इस लड़ाई को साथ लेना चाहिए। यही आज समय की मांग है और यही मेरा सभी कलाकारों से आग्रह है। मुंबईची बिकट परिस्थिती संजय निरुपम यांनी दिली आकडेवारी। महाराष्ट्रात मुंबईतील आरोग्य सेवांबाबत संजय निरुपम यांनी ट्विट केलं आहे। मुंबईत 1181 ICU बेड आहेत, त्यातील 1167 बेडवर कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत। जेमतेम 1% ICU बेड उरले आहेत। तसेच मुंबईमध्ये 530 व्हेंटिलेटर आहेत, यापैकी 497 वापरात आहेत। आता फक्त 6% व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत। मागील 80 दिवसात कोरोनाशी लढण्यासाठी ही तयारी केली आहे। पावसाळ्याच्या दिवसात कोरोना संकटाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुंबई हायकोर्टाने कडक आदेश दिले असावे अशा स्वरूपाचं त्यांनी ट्विट केलं आहे। कोकणातील वादळग्रस्त 1,500 गावांचा वीज पुरवठा पूर्ववत। रायगड जिल्ह्यात 3 जूनला आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। गावोगावी मोठ्या प्रमाणावर विजेच्या खांबांचे नुकसान झाल्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता। 12 दिवसांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश आलं आहे। निसर्ग चक्रीवादळामुळे वीज पुरवठा खंडित झालेल्या जिल्ह्यातील 1976 गावांपैकी 1053 गावातील वीज पुरवठा सुरू करण्यात प्रशासनाला यश आलं आहे। जिल्ह्यातील 6,38,859 वीज ग्राहकांपैकी 4,25,305 वीज ग्राहकांना वीज पुरवठा सुरू झाला आहे। सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येचा तपास सुरू, गृहमंत्री अनिल देशमुख। एक्टर सुशांत सिंह राजपूत, इनका जो पोस्टमार्टम रिपोर्ट आया है उसके जरिए से उन्होंने आत्महत्या की है, ये बात सामने आई है। मीडिया के द्वारा जो बात सामने आ रही है कि फिल्म इंडस्ट्री के बिजनेस राइवलरी के कारण इन्होंने आत्महत्या की है, ये एंगल की भी जांच पुलिस विभाग करेगा। सामन्याच्या अग्रलेखातून चुकीचा व अधुऱ्या माहितीचा संदेश, बाळासाहेब थोरात। अपूर्ण माहितीवर आहे असं माझं मत आहे। आमचे जे विषय आहे ते महाराष्ट्रातल्या जनतेशी निगडीत आहेत। कोणत्या बदलांकरता आम्ही आग्रही नाही, तर महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे काही निर्णय व्हावेत ही अपेक्षा आमची आहे आणि त्यासाठी बैठक आम्ही मागतो आहोत। खात्याचं पूर्ण आयुक्त घ्यावं, ते ऐकलं तर माझ्या मते समाधान माननीय मुख्यमंत्री महोदयांचं होईल। काही कारणानं ते अलीकडच्या कालखंडात व्यस्त होते, काल काही दुःखद घटना होती, त्यामुळे भेटले नाही। आज उद्या भेटतील, आम्ही आमचं म्हणणं त्यांना मांडू आणि आम्ही म्हणणं मांडल्यानंतर खरं सामना पुन्हा एकदा आग्रह लेख लिहावा, कारण त्यांची अपूर्ण माहितीमुळे उगाच चुकीचा संदेश हा आमच्याबद्दल जातोय। आम्ही भक्कमपणे आघाडीबरोबर आहोत, आघाडीबरोबर राहणार आहोत। त्यामुळं आम्हाला एक चर्चा, काही गोष्टींचा डायलॉग, आम्ही एकत्र असतो त्यावेळेस जे काही चर्चा होऊ शकत नाही कॅबिनेटमध्ये, असे काही विषय असतात की ते बोलले पाहिजे, काही व्यथा असली तर ती सांगितली पाहिजे। तर ह्या गोष्टी चर्चा या निमित्ताने करायचं आणि राज्याचे प्रमुख, सरकारचे प्रमुख, आघाडीचे प्रमुख या नात्याने ते माननीय मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतलं पाहिजे। मला खात्री आहे की आमचं म्हणणं ऐकल्यानंतर ते अत्यंत समाधानी होईल। यासह इतर घडामोडी आणि अपडेट पाहण्यासाठी तुम्ही मॅक्स मराठीची वेबसाईट, YouTube, Facebook, ट्विटरला नक्की भेट द्या। धन्यवाद।